आज आपण मस्त झणझणीत आणि तर्रीदार असं अंडा करी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। कमी तेल वापरून देखील मस्त तर्रीदार अशी ही अंडा करी तयार होते। तर आपण आपल्या रेसिपीमध्ये अगदी कमीत कमी मसाल्याचा वापर करून मस्त चविष्ट असा पदार्थ कसा बनवायचा हे तर नेहमीच बघतो। चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी इथं मी 7 अंडी बॉईल करून घेतलेली आहेत आणि या अंड्यावरचं सर्व पांढरं कवर देखील काढून घेतलं। आता या अंड्याला आपण सुरीच्या साहाय्याने वरच्या बाजूला या पद्धतीने 2 कट मारून घ्यायचे आहेत। असे कट मारल्यामुळे अगदी आतपर्यंत अशी ही करी जाते आणि अंडी खाताना अगदी फिक्कीही लागत नाहीत। तर ही अंडी आपण तेलावरती फ्राय न करताच वापरणार आहोत। तुम्ही पाहिजे तर अगदी थोडासा 1 चमचा तेलामध्ये थोडंसं हळद आणि तिखट पीठ घालून ही अंडी 1 मिनिटासाठी फ्राय करू शकता। पण फ्राय केल्यामुळे अंडी थोडीशी कडक अशी होतात, त्यामुळे आपण या पद्धतीनेच ही सर्व अंडी वापरणार आहोत। तर सर्व अंड्याला कट मारून झाल्यानंतर आपण ही अंडी साईडला ठेवून देऊयात। तर यामध्ये आपण जो मसाला घालणार आहोत त्यासाठी इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे असे कट करून घेतले। पाव वाटी सुकं खोबरं आणि पाव वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि मूठभरून कोथिंबीर घेतली। तर यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा देखील वापर केलेला आहे। यामुळे करीला मस्त असं तेल सुटतं, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं सुकं खोबरं देखील ॲड करणार आहोत। सर्वात आधी एका कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालून घेऊयात। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण सर्व खोबरं घालून घेऊयात आणि हे खोबरं मीडियम आचेवरती छान तांबूस कलरचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदीच 2 ते 3 मिनिटांमध्ये इथं आपलं खोबरं मस्त गोल्डन कलरवरती तळलं गेलेलं आहे। आता हे सर्व खोबरं आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता याच तेलामध्ये सर्व कांदा देखील घालून घ्यायचा आहे आणि कांदा देखील मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिट छान ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता या कांद्याबरोबरच आपण सर्व लसणाच्या पाकळ्या देखील घालून घेऊयात आणि हा लसूण आणि कांदा व्यवस्थित असा परतून घेऊयात। तर कांदा थोडासा ब्राऊन कलरचा झाल्यानंतर हा कांदा आपण यामधून काढून घ्यायचा आहे आणि सर्व मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्या। आता एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊयात। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण बारीक केलेला सर्व मसाला घालून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा इथं मी गॅसची फ्लेम लो टू मीडियममध्येच ठेवलेली आहे। जास्त हाय फ्लेमवरती देखील आपण हा मसाला भाजणार नाही, नाहीतर मसाला खाली लागू शकतो। आता हा टाकलेला मसाला तेलाबरोबर 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर सुरुवातीलाच आपण मसाला भाजून घेतल्यामुळे आता आपल्याला जास्त मसाला भाजायची गरज लागणार नाही। तर साधारण 2 ते 3 मिनिट हा मसाला व्यवस्थित असा भाजून घेतला आणि तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। आता हा सर्व मसाला आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये 3 चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा बेडगी पावडर घालून घेऊयात। यामुळे आपल्या करीला मस्त असा कलर येईल। तुम्ही या ठिकाणी काळ्या मसाल्याचा वापर न करता लाल तिखट देखील टाकू शकता, अगदी पूर्णतः ऑप्शनल आहे। आता हा घातलेला सर्व मसाला आपण या वाटणाबरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। चटणी टाकल्यानंतर अजून 1 ते 2 मिनिट हा सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला आता तेल देखील सुटायला लागलेला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि सर्व मसाला परत एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व मसाला छान भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत। तर तुम्हाला जेवढं यामध्ये पाणी आवश्यक आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर साधारण इथं मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये घालून घेते। अंडा करी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा। आता या कढईला लागलेला सर्व मसाला देखील आपण चमच्याने व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आणि या पाण्याला छान अशी उकळी आणून द्यायची आहे। मगच आपण यामध्ये अंडी सोडणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथं छान करी उकळली जात आहे। अजून 1 ते 2 मिनिट उकळून घेऊन आपण यामध्ये अंडी सोडून देऊयात।
तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ही अंडी मी तेलामध्ये न परतता अगदी अशीच यामध्ये घालून घेते, जेणेकरून खाताना देखील अंडी छान लागतात। सर्व अंडी यामध्ये सोडल्यानंतर एक 5 ते 7 मिनिट झाकण न ठेवताच आपण हे व्यवस्थित असं उकळून घेऊयात, जेणेकरून अगदी छान असं तेल याला सुटेल। पण जेव्हा मसाल्यामध्ये पाणी घालतो तेव्हा लक्षात ठेवा त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करावा, यामुळे तर्री अगदी छान अशी येते। त्याचबरोबर पदार्थाची चव देखील बिघडत नाही। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा कट या रश्श्याला आलेला आहे आणि ही अंडा करी दिसायला देखील अगदी मस्त अशी दिसत आहे। तर 5 ते 7 मिनिट छान अशी उकळी काढून गॅस बंद करून घेतला। तर इथं आपली मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी अंडा करी बनवून तयार झालेली आहे। या पद्धतीने अंडा करी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।